सकाळी सकाळी झोपून झालं मी रेडी. आज होता रविवार, त्यामुळं सकाळी चांगलं ऊन पडलेलं होतं आणि बघतोय तर काय दिवस एकदम वरती आलेला. स्वतःला बघतोय तर काय हेअरस्टाईल सकाळीच बाहेर जायचा प्लॅन झाला आणि विकीला सांगितलं की गाडी काढ. डिलक्स गाडी होती. आमचा मित्र राहुल आलेला आणि आम्ही निघलो रस्त्याने. हे छोटे छोटे घरं पाहून असं वाटलं की ह्या घरामधून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं, प्रगती करायची. त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळ्या विचारात गाडीवरून निघलो. आम्ही तिघं होतो आणि तिघामध्ये काय चर्चा वगैरे चालू आणि व्हिडिओ वगैरे बनवायचा प्लॅन चालू. बघतात तर काय सिग्नल वगैरे लागलेलं आणि आम्ही तिथं 1-1.5 मिनिट थांबलो आणि डी वाय पाटीलसमोरून गेलो की रविवारच्या दिवशी कोणीच नव्हतं आणि थोडासा फोटोशूट वगैरे केला. बघावं म्हटलं फोटोशूट वगैरे नाही का, नवीन कपडे वगैरे घातले तर कसं दिसतं कसं नाही. नंतर थोडी चहा वगैरे घेतली. चहा घेऊन झाल्यानंतर फ्रेश झालो. चहा कशी झाली म्हटलं तर 1 नंबर झाली म्हणे. नंतर आम्ही गेलो रेसिडेन्सी वगैरे बघितलं. मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघता बघता असं भारी फील होत होतं की इथं आपण घर घ्यायचं म्हणून. त्यामुळे आम्ही थोडंसं जास्त मेहनत करण्याच्या मागं लागलो आणि आमची प्रगती चालू ठेवण्यासाठी थोडं इकडे तिकडे फिरलं म्हणजे माणसाची कसं असं डोकं थोडंसं फ्रेश होतं. त्यामुळे आम्ही थोडंफार फिरायला लागलो आणि मग नंतर होंडाच्या शोरूमवर गेलो गाडी रिपेअरिंग करायला. माझ्या मित्राची गाडी बंद पडली होती म्हणून थोडंसं म्हटलं बघावं मध्ये जाऊन काय काय. नाही तर खूप गाड्या लावलेल्या आणि तिथं नंबर म्हणजे 3-4 वाजणं होते. 3-4 वाजणं होते. मग आम्ही गाडी काढली आणि निघलो. थोडासा हवा पिवा फ्रेश वगैरे होऊन रावेत रोडनं चालत असताना बघावं म्हटलं वातावरण कसं आहे कसं नाही. असं प्लॅन चालू होता की स्कूटीवर घ्यायला पण होता पण नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला. एवढं फिरून वगैरे भूक लागल्यानंतर आहे बघा आमची स्माईल. अरे वा. त्यानंतर चाललो मिरच्या वगैरे खाऊन परत चहा घेतली एक. कशी झाली चहा? 1 नंबर झाली म्हणे. नंतर आम्ही परत गाडीवर निघलो आणि घरी येऊन बघतो तर आमचा मित्र अनिकेत ॲपल घेतलेला होता. आयफोन आला, iPhone 15 प्लस.